जय गजानन आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण ऐकत आहोत संत श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव. आज आपण पाहणार आहोत नागपूरचे श्री विनोद क्षीरसागर. मोबाईल नंबर आहे 99-238-59-979. यांना आलेला संत श्री गजानन महाराजांचा अनुभव. चालविसी हाती धरोनिया. जय गजानन. असं म्हणतात की पैसा आणि ज्ञान यामुळे माणसाचा आत्मविश्वास बळावतो. हे खरं आहे. माझी अशी धारणा आहे की माझ्या बाबतीत एका प्रसंगात गजानन महाराजांनी अशी काही योजना घडवून आणली की माझ्या ज्ञानात भर घालून मला शेगावच्या मार्गावर चालतं केलं. मला आत्मविश्वास प्रदान करून खटकणाऱ्या काही गोष्टींपासून मला दूर केलं. मी विनोद क्षीरसागर. लहान गावात आयुष्याची बरीच वर्षे घालविली. त्यानंतर नागपूरला पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी सुरू झाली. लग्न झालं. मी नागपूरला स्थिरावलो. गजानन महाराजांविषयी म्हणाल तर मला फारशी माहिती अशी नव्हती. शेगावचे गजानन बाबा हे ऐकलेलं, यापेक्षा फार जास्त काही नाही. नागपूरजवळ उमरेड तहसीलीत बेला गावाजवळ एक बोरगाव लांबट नावाचे गाव आहे. तिथे माझे मोठे बाबा राहतात. मोठे बाबा म्हणजे वडिलांचे मोठे भाऊ, मोठे काका. त्यांना मोठे बाबा म्हणण्याचा प्रघात बरेच ठिकाणी आहे. तर माझे मोठे बाबा आणि मोठी आई शेवंताबाई हे गजानन महाराजांचे भक्त. माझ्या मनात मोठ्या बाबांचं आदराचं स्थान. एकदा दिवाळीत मला वाटतं 2002 अथवा 2003 ची ही गोष्ट असावी. मोठे बाबा माझ्या घरी आले. मी आणि माझ्या पत्नीनं त्यांचा यथायोग्य आदर सत्कार केला. ते मला म्हणाले, विनोद, एकदा शेगावला मला गजानन महाराजांचं दर्शन करून दे. आपण शेगावला जाऊ. मी त्यांना होकार भरला. जाताना त्यांनी माझ्या बायकोच्या हाती 300 रुपये देऊ केलेत. शेगावला जाऊ तेव्हा कामात येतील असं ते बोललेत. मोठे बाबा गावाकडे निघून गेले आणि आमच्याकडून त्यांनी दिलेले 300 रुपये घरात खर्च झाले. शेगावला जाण्याचा विचार मागे पडला. अधूनमधून त्या विचाराने डोकं वर काढलं, पण मनात यायचं, रिक्षा करून स्टेशनवर जा, तिकिटाचा खर्च, शेगावला राहण्याचा जेवणाचा खर्च, सगळं कसं व्हायचं, त्यातून पगार फार जास्त नाही. या सर्व विचारांनी मग मनावर दडपण येऊन तो विचार मी टाळू लागलो. मोठ्या बाबांशी बोलणं टाळू लागलो. त्यांना माझं वागणं चमत्कारिक वाटू लागलं. यात बरेच महिने निघून गेलेत. इसवी सन 2004 ची गोष्ट. माझी बदली ट्रॅफिक डिपार्टमेंटला झाली. ट्रॅफिकमध्ये काम म्हणजे वेगवेगळ्या चौकात वेगवेगळ्या वेळी ड्युटी लागणार. तो डिसेंबर महिना होता. कडाक्याची थंडी पडली होती. एका रात्री माझी व एका हवालदाराची अशी आम्हा दोघांची ड्युटी छत्रपती चौकात लागली. कामाचं स्वरूप होतं हेवी व्हेकल्स, ट्रक वगैरे रात्री शहरात शिरण्यावर बंदी असल्यानं त्यांना प्रतिबंध करणे. आम्ही रात्री 10च्या सुमारास तिथे आलो. रात्री तशीच रस्त्यावर वर्दळ कमी असते. त्यातून थंडी खूप, म्हणजे रस्त्यावर जणू कर्फ्यूच. तेव्हा चौकात फ्लाय ओव्हर होता. आम्ही दोघांनी तिथे खाली शेकोटी पेटवली. रात्री विरंगुळा म्हणून आम्ही उत्साह यावा म्हणून एक भांड आणि चहाचं सामान एकत्र करून ठेवलं. बाजूलाच एक मंगल कार्यालय आहे. आमचं असं ठरलं की रात्री 2 वाजेपर्यंत मी तिथे विश्रांती घेणार. पुढे 2 पासून मी ड्युटी बजावणार आणि हवालदार विश्रांती घेणार. ठरल्याप्रमाणे रात्री 2 वाजता हवालदारांनी मला उठवलं. मी माझ्या ड्युटीवर रुजू झालो. रात्री 2:30 वाजताची वेळ. सुनसान रस्ता, धुकं पडलेलं. दुरून मला एक ट्रक येताना दिसला. बॅरिकेड्स असल्यानं ट्रक जवळ येऊन थांबला. मी ट्रक इकडे कसा असा प्रश्न ड्रायव्हरला केला आणि ट्रकमध्ये काय सामान आहे याची चौकशी केली. ड्रायव्हरने मला विनंती केली की समोर मोक्षधाम घाटावर लाकडं द्यायची आहेत. माझ्याजवळ दुसरा पर्याय नाही. मला जाऊ द्या. उद्या लोकांची गैरसोय व्हायला नको. मी क्षणभर विचार केला. त्याला म्हटलं, ठीक आहे, 2-4 लाकडं इथे शेकोटीजवळ टाक आणि तू जाऊ शकतोस. त्याला बॅरिकेड्स बाजूला करून मार्ग करून दिला. ट्रक समोर निघाला. पुन्हा मी एकटा तिथे उरलो. 1 लाकूड शेकोटीत सरकवलं. चांगला जाळ झाला. मी हात शेकत शेकोटीजवळ बसलो. रात्रीचे 3-3:15 वाजले असावेत. अचानक तिथे एक सायकल रिक्षा आली. एक पोक्त माणूस ती रिक्षा चालवित होता. तो जवळ येऊन थांबला. त्यानं मला विचारलं, मी हात शेकू शकतो का? मी त्याला खुरीनच या म्हटलं. आम्ही हात शेकू लागलो. त्याचं लक्ष
चहाच्या सामानाकडे गेलं. त्यानं मला विचारलं, आपण चहा घ्यायचा का? मला काय, त्यामुळे माझा वेळ चांगला जाणार होता. म्हटलं, तुम्ही करणार असाल तर घेऊ. चहा घेत असताना शेकोटीच्या ज्वाळा खाली आल्यात म्हणून फुंकर घालण्यासाठी तो रिक्षावाला थोडा वाकला. तेव्हा त्याच्या शर्टाच्या खिशातून एक रेल्वे तिकिटासारखा कागद खाली पडला. मी हाती धरून पाहू लागलो. तो नागपूर शेगाव रेल्वे पॅसेंजर तिकीट होतं. ₹26. तिकीट माझ्या हातात असतानाच तो म्हणाला, मी शेगावला असतो. तुम्ही कधी शेगावला येता की नाही? काही फार जास्त खर्च येत नाही. पहाटे इथून पॅसेंजर सुटते. 3 निघायचं. आपला जेवणाचा डबा सोबत करून घ्यायचा, म्हणजे जेवणाचा खर्च नाही. संध्याकाळी पुन्हा पॅसेंजरनी परत आलं की राहण्याचाही खर्च नाही. बरं, मंदिरात काही पैसे द्या असं काही गजानन बाबा म्हणत नाही. भाव महत्वाचा असतो आणि तिथे जाण्याची मनापासून इच्छा पाहिजे, बस. बाकी सर्व गजानन बाबाच करते. एवढं बोलून तो उठला. मला म्हणाला, बरं मी आता निघतो. मग बाजूला पडलेली लाकडं पाहून म्हणाला, अरे ही लाकडं मी घेऊन जातो. तुमचं काम तसं बी झालंच आहे. अन माणसानं जादा मोह ठेवू बी नाही. त्यानं लाकडं रिक्षात ठेवली. रिक्षा चालवीत तो पुढे निघाला. 40-1 फूट रिक्षा समोर गेली असेल ना, आणि अचानक रात्रीच्या त्या धुक्यात रिक्षा दिसेनाशी झाली. ते पाहून रात्रीच्या थंडीतही माझी थंडी पार नाहीशी झाली. आपण शेगावला जाऊ शकतो हे ज्ञान मिळाल्यामुळे आतमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासाची ती ऊब होती. माझ्या मनाने निर्णय घेतला की मोठ्या बाबांना व आईला गावाहून बोलवून घ्यायचं आणि उद्या पहाटे 4 वाजता शेगावसाठी स्टेशन गाठायचं. पहाट होत आलीच होती. मी हवालदारांना जागं केलं. त्यांना सांगितलं, उद्या मी ड्युटीवर येणार नाही. माझी सुट्टी. मी शेगावला जाणार. मी घराकडे निघालो. वाटेत एक ऑटो रिक्षा दिसली. योगायोगाने ती रिक्षा मी आधी केव्हा तरी चलान केली होती. त्याला उद्या पहाटे 4 वाजता घरी येणार का म्हणून विचारलं. पैसेही विचारले. म्हणाला, 50 रुपये घेईन. खिशात पैशासाठी हात घातला. फक्त नेमकी 50 रुपयाची नोट होती. महाराजांच्या आशीर्वादामुळे आमची शेगाव यात्रा उत्तम प्रकारे पार पडली. मी मोठ्या बाबांच्या ऋणातून थोडा बाहेर पडलो. पण या सगळ्या प्रकरणात मधल्या काळात नेमकं इन्स्पेक्शन होऊन मी काल नव्हतो ही कुणकुण साहेबांच्या कानावर गेली. साहेबांसमोर माझी पेशी झाली. त्यांना माझा प्रामाणिक हेतू पटला. त्यांनी विचारलं, तू शेगावला जाऊन आला, याला पुरावा काय? म्हटलं, सोबत 2 प्रसादाचे लाडू आहेत. एक घरच्यांसाठी, एक मित्रांसाठी. म्हणाले, जा माझ्यासाठी प्रसाद घेऊन ये. मी ठीक आहे म्हणून वळलो. तो तिथे मला गजानन महाराजांचा मोठा फोटो दिसला. तो पाहून अत्यानंदाने बाहेर येऊन स्कूटरच्या डिक्कीतून लाडू घेतला. साहेबांच्या हातावर शेगावचा प्रसाद ठेवला. तेव्हा त्यांनी थोडी मौखिक समज दिली. म्हणाले, यापुढे शेगावला जायचं तर सांगून आणि अनुमती घेऊन जायचं. मी विनम्रपणे उद्गारलो, ठीक आहे. नंतर लगेच उजवा हात छातीशी नेत मान झुकवून म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.